नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 35 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या होत घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण बघतो की कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा द्यायची आहे. या दृष्टिकोनातनं जो राजकीय समाजशास्त्र किंवा ज्याला आधुनिक राजकीय विश्लेषण हे जे जुनं नाव होतं किंवा काही विद्यापीठात त्याला आधुनिक राजकीय विश्लेषण या नावाने हा पेपर ओळखला जातो. यातील सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता यातले आपण प्रभाव या संकल्पनेचा विचार करत होतो. प्रभावाचा पहिला भाग ज्याच्यामध्ये आपण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. मित्रांनो, आज आपण दुसरा भाग पाहतोय. या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा आपण 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत, ज्यातनं आपल्याला प्रभावाच्या संदर्भातील ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेण्यासाठी आणि प्रभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रभावाचं स्वरूप आहे, या संदर्भातले काही प्रश्न आपण मागे बघितले. त्याच्या पुढील भागांचा विचार आपण आज करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 आजचा आपण बघणार आहोत. या प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. परिस्थितीनुसार खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर प्रभाव निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून, म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा सत्ता ज्यांच्याकडे आहे अशा सत्ता अधिकाऱ्यांकडून केला जातो. प्रश्न लक्षात घ्या की परिस्थितीनुसार खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो, कुणाकडून, अधिकाऱ्यांकडून किंवा सत्ताधारकांकडून. मित्रांनो, पर्याय बघा. ए प्रतिष्ठा, बी आहे व्यक्तिमत्व, सी आहे कौशल्य आणि 4 मध्ये वरील सर्व. आता इथे लक्षात घ्या, जे काही वेळेस आपण पाहतो की प्रभाव पाडण्यासाठी काही व्यक्ती आपल्या प्रतिष्ठेचा वापर करतात, काही वेळेस त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही वापर केला जातो. काही ठिकाणी एखादी व्यक्ती स्किल आपल्याकडे जे असेल ना, कौशल्य, त्या कौशल्यानुसार सुद्धा, म्हणजे बघा तिच्याकडे असलेलं रेप्युटेशन असेल किंवा पर्सनॅलिटी असेल किंवा स्किल असेल, या सगळ्या बाबीचा वापर परिस्थितीनुसार ती करत असते. आणि म्हणून इथे पर्याय उत्तर काय येणार आहे, वरील सर्व. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे डी. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. याच्याशिवाय मित्रांनो इथे हेही लक्षात घ्या की साधन सामुग्री असते आहे ना. काही वेळेस एखाद्या नेत्याकडे किंवा अधिकाऱ्याकडे साधन सामुग्री कशा प्रकारची आहे, त्याच्यानंतर असुरक्षितता कशा प्रकारची आहे, मूल्यक्रम कसा ठरवला जातो, त्याच्यामध्ये कर्तव्य भावना कशी आहे किंवा किती बाबतीत त्या गुप्तता ठेवली जाते, या सगळ्या घटकांचा प्रभाव सुद्धा या ठिकाणी पडत असतो. म्हणून काही मुद्दे आपण वर बघितले, पण त्याच्याशिवाय या सुद्धा घटकांचा प्रभाव आपला प्रभाव पाडण्यासाठी अधिकारी किंवा सत्ताधीश करत असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 बघा की प्रभावात टिंबटिंब व्यक्तीच्या शब्दाला अधिक विश्वसनीयता प्राप्त होते. म्हणजे प्रश्न काय विचारलाय की इथे प्रभाव आहे आणि इथे प्रभावामध्ये टिंबटिंब व्यक्तीच्या शब्दाला अधिक विश्वसनीयता प्राप्त होते. म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या शब्दाला अधिक विश्वसनीयता प्राप्त होते. ए बघा प्रतिष्ठित, बी आहे कर्मचारी पदावरील, सी आहे मजूर वर्गातील आणि डी आहे सर्वसामान्य. इथे तुम्हाला पर्याय लक्षात घ्या की जी व्यक्ती प्रतिष्ठित असते निश्चितच लोक तिच्यावर जास्त विश्वास ठेवतात आहे ना. म्हणून जी प्रतिष्ठित आहे, तुम्ही कर्मचारी आहात आहे ना, मी आता कर्मचारी आणि मी ज्या पदावर आहे तर लोक माझ्यावर विश्वास ठेवतील असं नाही सांगू शकत. म्हणून कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत शक्यतो. मजूर वर्गातील एक सामान्य व्यक्ती आहे, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? त्याच्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीवर नाही. पण एखादी समाजातली व्यक्ती जर प्रतिष्ठित असेल तर मित्रांनो इथे त्या व्यक्तीच्या शब्दाला अधिक विश्वसनीयता प्राप्त होते. म्हणून शब्दाच्या वेळेस आपण प्रतिष्ठा सुद्धा लक्षात घेतो, कारण ज्या व्यक्तीचं प्रतिष्ठा जर तिने विश्वासघात केला तर तिची प्रतिष्ठा मलिन होते. आणि म्हणून इथे पर्याय उत्तर 17चं येणार आहे ए प्रतिष्ठित. यानंतरचा प्रश्न क्रमांक 18 बघा. खालीलपैकी कोणते व्यक्तीच्या अंगी असलेले गुण हा प्रभावाचा एक आधारभूत घटक आहे, म्हणजे बेसिक एलिमेंट्स आहे. कोणता गुण आहे, आता माझ्या अंगी असा कोणता गुण आहे की जेणेकरून माझा प्रभाव मी इतरांवर पाडू शकेल. तर इथे गुण विचारलाय मित्रांनो. इथे समजा लक्षात घ्या की माझा प्रभाव, मी राजकीय नेता आणि माझा प्रभाव इतरांवर पडतोय, तर त्याच्यासाठी कोणता घटक, गुण म्हणजे इथे मेरिट्स आहे, तुम्ही लक्षात घ्या आहे ना. इन्फ्लुअन्स पाडण्यासाठीचं बेसिक एलिमेंट्स माझ्याकडे कोणतं असलं पाहिजे. मी जर अप्रामाणिक असेल तर प्रभाव पडेल का? नाही. म्हणजे मी अप्रामाणिक, इथे अप्रामाणिकता दिली म्हणजे हे उत्तर येणार का? नाही. माझ्यामध्ये कौशल्य असेल तर निश्चितच माझा प्रभाव पडेल, कारण कौशल्याचा वापर आपण पाहतो प्रभावासाठी केला जातो. त्याच्यानंतर मी जर नीतिवान असेल तर प्रभाव पडेल, पण मी अनीतिवान आहे ना, मी करप्टेड आहे, तर हे चालेल का? नाही चालणार. यापैकी नाही असं उत्तर येणार का? नाही. म्हणून पहिले उत्तर काय येणार आहे 18चं बी कौशल्य. म्हणजे व्यक्तीच्या अंगी जर कौशल्य असेल, हा गुण असेल तर निश्चितच त्याच्या म्हणजे ती व्यक्ती आपला इतरांवर प्रभाव पाडू शकते. वर आपण काही प्रभावाचे घटक बघितले. प्रतिष्ठा असली पाहिजे,
त्यानंतर इथे प्रामाणिकता असली पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे, ती नीतिवान असली पाहिजे किंवा तिच्याकडे पद असलं पाहिजे. मित्रांनो, असे वेगवेगळे घटक आहेत की ज्याचा प्रभाव आपण इतरांवर पाडू शकतो. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 19 बघा, उद्योगपती किंवा भांडवलदार व्यक्तीकडे. म्हणजे लक्षात घ्या की उद्योगपती आहे ज्याला आपण भांडवलदार म्हणतो. आता माझ्याकडे खूप संपत्ती आहे, माझी मोठी फॅक्टरी आहे, म्हणजे मी एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, म्हणजे कॅपिटलिस्ट म्हणा. तर या व्यक्तीकडे मजुरांच्या तुलनेत टिंबटिंब असल्यामुळे त्यांचा प्रभाव समाजावर पडत असतो. आज आपण पाहतो एक सामान्य कामगार असेल आणि एक श्रीमंत भांडवलदार असेल किंवा उद्योगपती असेल तर त्याला प्रतिष्ठा कोणाला दिली जाते किंवा मंचावर कोणाला बसवलं जाते. आपल्याला माहिती आहे की उद्योगपतीला समाजामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. का? कारण त्याचं ज्ञान असतं का? नाही, कारण तो ज्ञानी असतो असं म्हणणं आहे. ओके. त्याच्याकडे स्वाभिमान आहे की माझ्याकडे पैसा आहे म्हणून त्याला मान असतो का? हे पण नाही. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे अधिक साधन सामुग्री असते. मित्रांनो, लक्षात घ्या, मजुरांपेक्षा उत्पादनाची साधने यांच्याकडे जास्त आहे आणि इतरांना काम देण्याची क्षमता यांच्यात जास्त आहे आणि म्हणून इथे अधिक साधन सामुग्री असल्यामुळे यांना मजुरांच्या तुलनेत त्यांचा प्रभाव समाजावर जास्त पडतो. हे लक्षात घ्या. कारण यांच्याकडे साधन सामुग्रीचा साठा असतो, इतरांना ते नोकरी देऊ शकतात, त्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा प्राप्त होते. का? कारण या साधन संपत्तीच्या बळावर. म्हणून उद्योगपती किंवा भांडवलदार व्यक्तीकडे मजुरांच्या तुलनेत अधिक साधन सामुग्री असल्यामुळे त्यांचा प्रभाव समाजावर पडत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर काय आहे? सी, अधिक साधन सामुग्री. यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, समाजात विविध व्यावसायिक संघटना ज्या आहेत किंवा दबावगट निर्माण होण्याचं आज कारण आपण बघतो. आज आपण पाहतो समाजामध्ये काही व्यावसायिक संघटना आहेत, जशा आमच्या प्राध्यापक लोकांची एक संघटना आहे, सिनियर लोकांची आहे, ज्युनियर लोकांची आहे, व्यापारींची आहे. त्यानंतर आपण पाहतो हॉटेल कामगार असेल किंवा झेरॉक्सवाले असतील किंवा या ठिकाणी मजूर असेल, अशा वेगवेगळ्या घटकांनी जे समान हितसंबंधी गट आहे अशा व्यावसायिक गटांच्या वेगवेगळ्या संघटना आपल्याला पाहायला मिळतात. किंवा असेच हितसंबंधी गटांचे काही दबाव गट पण निर्माण झालेले आपण पाहतो. तर हे दबाव गट किंवा व्यावसायिक संघटना निर्माण होण्याचं प्रमुख कारण व्यक्तीची टिंबटिंब होय. आता व्यक्तीची कार्यकुशलता आहे म्हणून आपण दबाव गट स्थापन केले का? आता मी एक प्राध्यापक आहे, मी एखाद्या गटाची संघटनेची सदस्य झाले. का झाले? कारण माझ्यात कार्यकुशलता आहे म्हणून. असं आपण सांगू शकत नाही, कारण काहीमध्ये कार्यकुशलता नसताना सुद्धा ती व्यक्ती संघटनेची सदस्य असते. स्वाभिमान असतं, म्हणजे माझा स्वाभिमान आहे म्हणून मी संघटनेची आली का? ते पण नाही. पण इथे असुरक्षितता. मित्रांनो, मी प्राध्यापक म्हणून नोकरी करते आणि जेव्हा मला असं वाटेल की कधी कधी माझ्या पदावर जर गदा आली तर ही संघटना मला सहकार्य करेल. म्हणून असुरक्षितता हा विचार जर इथे असेल ना तर हा विचार निश्चितच इथे उपयुक्त आहे. म्हणून आपण पाहतो समाजामध्ये जेव्हा जेव्हा व्यावसायिक संघटना किंवा काही दबाव गट स्थापन झाले त्याच्या मागचंच कारण आहे की इतर लोक काय करतात की मला जर इतरांचं सहकार्य मिळालं तर मी सुरक्षित राहील आणि म्हणून असुरक्षिततेच्या भावनेतनं ह्या व्यक्ती त्याचे सदस्य बनतात. म्हणून इथे लक्षात घ्या, समाजात विविध व्यावसायिक संघटना किंवा दबाव गट निर्माण होण्याचं प्रमुख कारण व्यक्तीची असुरक्षितता. म्हणजे पर्याय उत्तर 20 काय आलंय? सी. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 21 बघा, राजकीय व्यवस्थेकडून म्हणजे पॉलिटिकल सिस्टीमकडून टिंबटिंब आधारावर घेतलेले निर्णय प्रभावकारी ठरत असतात. म्हणजे आता गव्हर्नमेंट आहे आणि गव्हर्नमेंट म्हणजे पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे आपलं सरकार, आणि या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत ते केव्हा प्रभावकारी ठरतात? आता पर्याय वाचा, अनीतितत्वाच्या आधारावर. नाही म्हणतात, कारण नीतितत्वाच्या आधारावर असेल तर म्हणजे हे नाही येणार आहे. जर पक्षाच्या आधारावर निर्णय घेतले, आता माझा पक्ष सत्तेवर आणि मी माझ्या पक्षाच्या हिताच्यासाठी काम केलं तर तुमच्यावर प्रभाव पडेल का? नाही म्हणतात. नाही. आता कोणी दबाव गटाने माझ्यावर दबाव आणला, ज्याचा दबाव जास्त आहे त्याच्या बाजूने मी निर्णय घेतले, चालेल का? नाही चालणार. म्हणजे जेव्हा माझ्याकडे ज्या मागण्या येतात आणि त्याला मी मूल्यक्रमानुसार ठरवते की कोणत्या गोष्टीची आत्ता गरज आहे आणि कोणती गोष्ट आपण प्रायोरिटीला घेतली पाहिजे. कारण अनेक लोक अनेक प्रकारच्या मागण्या करत असतात. सगळ्या मागण्या सरकारला पूर्ण करता येणं शक्य नाही, त्याला क्रम ठरवावा लागतो. पण हा क्रम सुद्धा ठरवत असताना पहिली मागणी आली म्हणून मी पहिलीच घेणार का? असं होत नाही. ज्याची गरज आहे, सध्या कोविडची परिस्थिती, आरोग्याचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे म्हणून बाकीच्या ज्या प्रश्नांना आपण थोडंसं बाजूला ठेवलं, म्हणजे मूल्यक्रमाच्या आधारावर. म्हणून इथे लक्षात घ्या, 21चं उत्तर काय येणार आहे? डी. राजकीय व्यवस्थेकडून मूल्यक्रमाच्या आधारावर जे घेतलेले निर्णय असतात ना ते नेहमीच करता प्रभावकारी ठरत असतात. म्हणून प्रायोरिटी तुम्हाला द्यायची आहे, पण मूल्यानुसार, तुमच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार. जेव्हा त्याला प्रायोरिटी दिली जाते तेव्हा ती इफेक्टिव्ह ठरते किंवा त्याचा प्रभाव जास्त असतो. प्रश्न क्रमांक 22 बघा, प्रभाव हा जो आहे ना खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारलेला असणे म्हणजे योग्य असते?
आता प्रभाव जो आहे कोणत्या तत्वावर असला पाहिजे? अनैतिकता नाही म्हणतात, जातीवर नाही, पक्षीय संबंधावर नाही. तर इथे प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? मूल्यक्रमावर. म्हणून प्रभाव हा मूल्यक्रम तत्वावर आधारलेला असणं योग्य असतं. तर म्हणून त्याचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर काय आलंय? डी. यानंतरचा प्रश्न क्रमांक 23 बघा. समाजावर प्रभाव पाडण्यासाठी. आता मला समाजावर प्रभाव पाडायचा आहे, मी नेतृत्व आहे आणि माझ्याकडे नेतृत्व असताना मला माझा समाजावर प्रभाव पाडायचा आहे. म्हणून समाजावर प्रभाव पाडण्यासाठी व्यक्तीला आपल्या कोणत्या भावनेचा विचार करावा लागतो? म्हणजे कोणत्या इमोशन्स म्हणा किंवा ज्याला आपण फिलिंग म्हणतो, तर या फिलिंगचा इथे विचार करावा लागतो. नैतिकता म्हणजे मला इथिक्स पाळावे लागतील, किंवा दारिद्र्याचा विचार करायचा आहे, की मला माझ्या कर्तव्याचा विचार करायचा आहे, की राजकीय पक्षाचा नाही म्हणतात. ठीक आहे. नैतिकता सुद्धा इथे काही वेळेस आपल्याला थोडीशी बाजूला ठेवावी लागते, काही वेळेस आपल्याला दारिद्र्याचाही विचार बाजूला ठेवावा लागतो. मित्रांनो, इथे लक्षात घ्या की कर्तव्य ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून समाजावर मला प्रभाव पाडायचा आहे, तर इथे कधी पण लक्षात घ्या की जो व्यक्ती नेतृत्व करत असेल त्या व्यक्तीला आपल्या कर्तव्याचा विचार करावा लागेल. किंवा इथे असे इतकं दूर न जाता आपल्या महाविद्यालयाच्या संदर्भात विचार करा की आपल्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ पदावर काम करणारा अधिकारी जो असेल ना, म्हणजे उदाहरणार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य, आता यांनी जर नैतिकतेच्याच गोष्टी केल्या की नाही असंच झालं पाहिजे, याच्यात आपण बदल नाही करू शकत, किंवा दारिद्र्याचा विचार केला पाहिजे, तर असं होत नाही. इथे त्यांना कधी पण आपल्या कर्तव्याचा विचार करावा लागतो की माझ्याकडे जे पद आहे त्या पदानुसार माझं कर्तव्य काय आहे. म्हणून काही गोष्टी आपल्याला बाजूला पण वेळ आली तर ठेवावे लागतात, पण कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं. म्हणून समाजावर प्रभाव पाडण्यासाठी व्यक्तीला कर्तव्य भावनेचा विचार करावा लागतो. ही भावना आहे, हे लक्षात घ्या. म्हणून नैतिकता भावना नाही आहे, म्हणजे भावना जरी आहे नैतिकतेचा, पण इथे आपण नैतिकतेचा विचार प्रत्येक गोष्टीत अगदी काटेकोर नाही करू शकत, पण कर्तव्य ही भावनेचा विचार करावा लागतो, हे लक्षात घ्या. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर काय आलं? कर्तव्य, सी हा पर्याय. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 बघा. सरकारी व्यक्ती कोणती आहे? सरकारी व्यक्ती निर्णय घेत असली आहे ना, सरकार व्यक्ती निर्णय घेत असले तरी प्रत्यक्षात निर्णय निर्धारण करण्यावर, म्हणजे डिसिजन मेकिंगवर इतर व्यक्तींचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आज नरेंद्र मोदी किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे निर्णय घेत असेल, परंतु केवळ हे निर्णय घेत असताना ते स्वतःच्या विवेकाने किंवा आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतात का? त्यांच्यावर इतर सुद्धा घटकांचा प्रभाव पडत असतो. म्हणून निर्णय निर्धारण करताना, जसं आता महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावायचं की नाही या संबंधात आपण बघितलं की अनेक लोकांची मतं त्यांनी जाणून घेतलेली आहे, कोणी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. मग या म्हणजे हा प्रभाव इतर व्यक्तींचा आपल्याला पाहायला मिळतो. हा कोणत्या प्रभावाचा एक आधार मानला जातो, म्हणजे कशाचा बेस आहे असं विचारलंय. निर्णय तर मलाच घ्यायचे, म्हणजे आता मी नेता आहे आणि मला निर्णय घ्यायचे, पण मी एकटं निर्णय नाही घेत, मी अनेक लोकांच्या सल्ला म्हणजे इतर लोकांशी मी सल्ला मसलत करते आणि त्यानुसार मी निर्णय घेते. मग हा जो आधार आहे हा काय मानला जातो? आता मी उघडतं नाही करणार की मी निर्णय जो घेतला तो यांच्या प्रभावाने घेतला की यांच्या विचारानुसार घेतला, म्हणून राजकीय पक्षाचा विचार इथे योग्य ठरेल का? नाही. मला जातीचा विचार करता येईल का? मी उघड सांगेल की यांनी सांगितलं म्हणून मी हे काम केलं, असं होतं का? नाही. म्हणून इथे गुप्त हा पर्याय बरोबर आहे, डी. म्हणून सत्ताधारी जी व्यक्ती असते ना, निर्णय घेत असली तरी प्रत्यक्षात निर्णय निर्धारणावर इतर व्यक्तीचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. हा प्रभाव गुप्त स्वरूपाचा असतो, हे लक्षात घ्या. म्हणून हा प्रभावाचा एक आधार मानला जातो, पण तो गुप्त स्वरूपाचा असतो. तिथे आपण सांगत नाही की या व्यक्तीमुळे हा निर्णय आम्ही घेतला. म्हणून याला उत्तर 24चं काय येणार आहे? डी, गुप्ता. यानंतरचा प्रश्न क्रमांक 25 बघा. लॉसवेल आणि कॉपलान यांनी प्रभावाची संकल्पना मांडलेली आहे, त्याची व्याख्या आपण मागे बघितली, पण त्यांनी प्रभावाच्या मोजमापाच्या संदर्भात सुद्धा विचार केलेला आहे. तर मित्रांनो, लॉसवेल आणि कॉपलान यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात प्रभावाच्या मोजमापाच्या विविध पद्धती स्पष्ट केल्या आहेत? कारण प्रभावाचं स्केल नाही आहे, पण प्रभाव त्या व्यक्तीच्या कृतीवरून किंवा तिच्या वागण्यावरून, तिच्या बोलण्यावरून आपण समजू शकतो की कोण व्यक्ती कशी वागते, कुणाला सहकार्य करते, कुणाला मदत करते, त्याच्यावरून आपण हे समजू शकतो. म्हणून लॉसवेल आणि कॉपलान यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात प्रभावाच्या मोजमापाच्या विविध पद्धती स्पष्ट केल्या आहेत, असा हा प्रश्न आहे. आता त्यांचा ग्रंथ तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. पर्याय वाचा. सत्ता आणि राजकारण, बी आहे सत्ता आणि समाज, सी आहे राजकीय व्यवस्था, डी आहे मानवी वर्तन. बरोबर आहे. इथे सत्ता आणि समाज हा त्यांचा ग्रंथ आहे, त्यामुळे पॉवर इथे काय म्हणणार आहे? पॉवर अँड सोसायटी. म्हणून बी हा पर्याय बरोबर आहे.
इथे लक्षात ठेवायचं आहे की लॉसवेल आणि कॉपलान यांचा जो ग्रंथ आहे तो सत्ता आणि समाज आहे, पॉवर अँड सोसायटी. या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या मोजमापाच्या विविध पद्धती स्पष्ट केलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक आजचा 26वा आपण बघूया. लॉसवेल आणि कॉपलान आता यांनी प्रभावाच्या मोजमापासाठी टिंबटिंब यांचा विचार केलेला आहे. बघा, आपण आत्ताच बघितलं की लॉसवेल आणि कॉपलान यांनी काय केलंय, पॉवर अँड सोसायटी या त्यांच्या ग्रंथामध्ये प्रभाव कसा मोजला पाहिजे याचा विचार केला. पण प्रभावाच्या मोजमापासाठी कोणकोणत्या गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या होत्या ते पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर आता इथे वजन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वागणं किती प्रभावकारी ठरलं, म्हणजे त्याचं किती वजन आहे समाजामध्ये. त्याच्यानंतर त्याचा प्रभाव कोणत्या क्षेत्रात पडला, म्हणजे आता माझा प्रभाव केवळ भुसावळमध्ये पडला आणि नरेंद्र मोदी सरकारचा प्रभाव हा पूर्ण भारतभर पडला आणि उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा प्रभाव महाराष्ट्रात पडला. तर तुम्ही तुलना करा की कुणाचा प्रभाव किती क्षेत्रात पडलाय, त्याला तुम्ही श्रेष्ठ मानणार ना. त्याचा प्रभाव तुम्हाला चांगला मोठा आहे हे मोजता येईल. म्हणून इथे क्षेत्रसुद्धा विचारात घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आता बघा, केंद्र स्तरावर काम करणारं मंत्रिमंडळ असेल आणि त्यातली व्यक्ती असेल आणि राज्यस्तरावर काम करणारी व्यक्ती असेल आणि तिचं म्हणणं असेल, किंवा एखाद्या स्थानिक स्तरावर म्हणजे जसं ग्रामपंचायतीचा एखादा व्यक्ती असेल त्यांच्या म्हणणं. म्हणजे आता व्यक्तीसुद्धा लक्षात घ्या की त्या व्यक्तीकडे कोणतं पद आहे, त्यानुसार तुझा प्रभाव पडतो. म्हणून प्रभाव मोजण्यासाठी तिचं वजन म्हणजे इथे वेट म्हणण्यापेक्षा तिचं काम इथे वेट न म्हणता तिचा पडणारा इन्फ्लुअन्स लोकांवर किती आहे तो विचार घ्या. त्याच्यानंतर तिचं क्षेत्र काय आहे, एरिया कसा आहे आणि त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्ती कशी आहे याच्यानुसार तिचा प्रभाव पडतो. म्हणून इथे तिन्ही गोष्टी इथे महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत लॉसवेल आणि कॉपलान यांनी. म्हणून याचं 26चं उत्तर आहे वरील तिन्ही म्हणजे वरील सर्व. म्हणून पर्यायी उत्तर काय येणार आहे 26 डी. ओके. यानंतरचा प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 27 बघा. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने, म्हणजे प्रश्न काय सांगितला, खालीलपैकी कोणता विचारवंत आहे याने प्रभावाचे मोजमाप करण्यासाठी. म्हणजे लॉसवेल आणि कॉपलान यांनी प्रभावाचं मोजमाप करण्यासाठी 3 साधनं सांगितली. वजन आहे, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं क्षेत्र आहे आणि ती व्यक्ती आहे, अशा 3 गोष्टी सांगितल्या. पण इथे तुम्हाला विचारले की प्रभावाचं मोजमाप करण्यासाठी त्या प्रभावाची व्याप्ती किती आहे, त्या प्रभावाचा कार्यकाल किती आहे, म्हणजे कार्यकाल म्हणजे किती दिवसापर्यंत त्या व्यक्तीचा प्रभाव राहतो. त्याच्यानंतर प्रभावाची निश्चितता किती आहे, कारण आता एखादं भाषण ऐकलं मी आणि थोड्या वेळानंतर विसरून गेले. काही व्यक्ती तिला आयुष्यभर आठवण ठेवतात. म्हणून कार्यकाल किती वर्षाचा आहे. प्रभावाची निश्चितता म्हणजे माझ्यावर निश्चितच प्रभाव पडला असेल की सांगता येत नाही. म्हणून प्रभावाची निश्चितता आणि प्रभावाची उत्पादकता म्हणजे माझ्यावर प्रभाव पडला तर मी त्याप्रमाणे वागते, कृती करते, त्याला उत्पादकता आपण म्हणतो. म्हणजे या विविध घटकांना महत्त्व दिले आहे. म्हणजे बघा, खालीलपैकी कोणत्या विचाराने प्रभावाचे मोजमाप करण्यासाठी 4 घटकांना महत्त्व दिले. एक, प्रभावाची व्याप्तीला म्हणजे त्या ठिकाणी स्कोपला. त्यानंतर त्यांचं कार्यकाल किती आहे ना, प्रभाव आपला किती कार्यकालपर्यंत म्हणजे किती वेळेपर्यंत राहतो, प्रभावाची निश्चितता किती आहे आणि चौथी प्रभावाची उत्पादकता. या 4 घटकांना महत्त्व देणारा व्यक्ती खालीलपैकी कोण आहे. पर्याय वाचा. लॉसवेल आणि कॉपलान नाही म्हणतात कारण आत्ताच झाल्यामुळे वर व्याख्या. यांनी 3 घटकांना प्राधान्य दिलं. मॅक्स वेबर, रॉबर्ट हॉल आणि डेव्हिड ईस्टन. तर याच्यापैकी कुणी सांगितलंय तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की ही प्रभाव मोजण्यासाठीची 4 साधनं सांगणारी व्यक्ती कोण आहे. मग रॉबर्ट ढाल. हे लक्षात ठेवायचे की रॉबर्ट ढाल या विचारवंताने म्हणजे आपण पाहिलं की आधुनिक राजकीय विश्लेषक आहे आणि यांनी प्रभावाचे मोजमाप करण्यासाठी 4 साधनांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये व्याप्ती आहे, कार्यकाल आहे, निश्चितता आहे आणि उत्पादकता आहे. हे नंतरचा प्रश्न क्रमांक 28 बघा. प्रभावाची टिंबटिंब याचा अर्थ प्रभावाचा प्रत्यक्ष परिणाम होय. म्हणजे काय म्हटलंय की प्रभावाची टिंबटिंबता याचा अर्थ प्रभावाचा प्रत्यक्ष परिणाम होय. म्हणजे मला जर एखाद्या व्यक्तीवर माझा प्रभाव पडलेला आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे तर मला त्याचे प्रत्यक्ष परिणाम बघायचे असेल तर खालीलपैकी कोणता घटक योग्य ठरतो बघा. अनिश्चितता म्हणजे मला सांगता येत नाही की माझ्यावर किती प्रभाव आहे तर त्याला पण प्रभावाचा प्रत्यक्ष परिणाम सांगणार का, नाही. उत्पन्नता नाही. उत्पादकता आणि यापैकी नाही. तर मित्रांनो कधी पण लक्षात घ्या, प्रभाव मोजण्यासाठी ती व्यक्ती तुमच्याप्रमाणे वागते का, तुमच्या बोलण्याप्रमाणे जर कृती करत असेल, तुमच्या शब्दाला मान देत असेल आणि तुमच्यासाठी अगदी काम करण्यासाठी किंवा जीव म्हणजे धोक्यात घालण्यासाठी म्हणा वेळप्रसंगी तयार असेल तर अशा वेळेस त्याला उत्पादकता म्हणतात. म्हणून प्रभावाची उत्पादकता याचा अर्थ आपण लक्षात घ्या प्रभावाचा प्रत्यक्ष परिणाम.
जेव्हा मला माझा प्रभाव आहे हे प्रत्यक्ष परिणाम पाहायचा असेल तर त्या कृतीवरनं म्हणजे उत्पादकतेवरनं आपण ते लक्षात घेतो. म्हणून प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आहे सी, उत्पादकता. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक आजचा 29 बघा. खालीलपैकी कोणते प्रभावाच्या मोजमापाचे निकष आहे ते ओळखा. म्हणजे तुम्हाला कशाचा निकष मोजायचा आहे? प्रभावाच्या मोजमापाचं निकष मोजायचं आहे आणि ते तुम्हाला खालीलपैकी घटकापैकी म्हणजे ओळखायचं आहे. म्हणजे प्रभावाचं मोजमाप आहे पण याच्यासाठीचे निकष काय आहे? आता इथे लक्षात घ्या, प्रभावाची व्याप्ती, प्रभावाचे वजन, प्रभावाचा कार्यकाल की वरील सर्व आहे ना. आपण पाहिलं प्रभावाची व्याप्ती आहे ती सुद्धा मोजमापासाठी वापरली जाते की किती क्षेत्रामध्ये किंवा ते किती लोकांपर्यंत माझा प्रभाव पडलेला आहे. त्यानंतर प्रभावाचं वजन आपण बघितलं होतं की लॉसवेल आणि कॉपलांनी वजनचा विचार केला आहे, कार्यकालाचा विचार केला. म्हणजे हे सगळेच घटक प्रभावाच्या मोजमापाचे निकष आहे. कार्यकाल असेल, वजन असेल, व्याप्ती असेल, क्षेत्र असेल किंवा त्या ठिकाणी आपण उत्पादकता आहे, या घटकांचा विचार केला तर मित्रांनो इथे वरील सर्व घटक या ठिकाणी प्रभावाच्या मोजमापाचे निकष आहे. अजून जर आपल्याला प्रभावाचे मोजमापाचे निकष जर बघायचे असतील ना तर प्रभाव किती अनिश्चित नाही, निश्चितच असेल आहे ना. अगदी गॅरंटीने आपण सांगू शकतो की या व्यक्तीवर प्रभाव आहे तरी आपण त्यातनं मोजू शकतो. त्यानंतर उत्पादकता आहे, वारंवारिता आहे. म्हणजे आपला म्हणणं, मी आता वारंवारिता म्हणजे एखादी कृती आपण पुन्हा पुन्हा त्यासाठी करतो किंवा पुन्हा पुन्हा त्यांचं म्हणणं ऐकतो. म्हणजे ही वारंवारिता सुद्धा आपल्याला प्रभाव मोजण्यासाठी कारणीभूत ठरते. आणि मानसिक किंमत म्हणजे मनामध्ये जर त्या व्यक्तीविषयी आदर असेल, निर्माण झाला असेल तर आपण त्याच्यासाठी काही करायला तयार होतो. अशा वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर प्रभावाचं मोजमाप करता येतं. काही विचारवंतांनी काही घटकाला महत्त्व दिलं, काही विचारवंतांनी काही. असे वेगवेगळे घटक आहे की जे आयडेंटिफाय करतात की इन्फ्लुअन्स आपण मेजरमेंट कोणत्या आधारावर करायचं. मित्रांनो आजच्या या म्हणजे आपल्या दुसऱ्या भागातला शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्या सिरीजमधला 30वा प्रश्न, प्रभावाची व्याप्ती आहे ना. इथे स्कोप कोणत्या निकषावर मोजणे संयुक्तिक आहे. आता मला स्कोप मोजायचा आहे की माझा प्रभाव कितपर्यंत पडलेला आहे. तर इथे लक्षात घ्या की संख्यात्मक पद्धतीने मी मोजणार, क्षेत्रीय पद्धतीने मोजणार, कालावधीच्या स्वरूपात मोजणार की वरील सर्व. तर मित्रांनो प्रभावाची व्याप्ती मोजण्यासाठीचे जे निकष आहे त्याच्यामध्ये आपल्याला संख्यात्मक विचार करावा लागेल. माझा प्रभाव किती व्यक्तींवर पडला, मग आता 100 आहे की हजारांवर आहे की 10,000 आहे, असं जर आहे तर हा संख्यात्मक विचार येतो. त्यानंतर क्षेत्रसुद्धा विचारात घेईल, माझा प्रभाव माझ्या गावापुरता मर्यादित आहे की पूर्ण देशात आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, म्हणजे त्या क्षेत्राचाही विचार करावा लागतो. आणि माझा प्रभाव आहे तो अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे. म्हणजे आज माझं ऐकतात, माझ्याकडची पदं गेली की मला सोडून देतात, असं आहे की कालावधीचाही विचार होतो. म्हणजे किती काळापर्यंत आज ऐकणं आणि उद्या सोडून देणं हे, किंवा माझ्याकडे सत्ता आहे तोपर्यंत ऐकतात, नंतर मला कोणी विचारत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रभावाच्या कालावधीचा पण विचार करावा लागतो. अशा प्रकारे न्यूमरिकल असेल, रिजनल असेल, पिरियड बेसिसवर असेल तर या प्रभावाच्या व्याप्तीला जर आपल्याला मोजायचं असेल तर निश्चितच मित्रांनो आपल्याला संख्यात्मक पण विचार करावा लागतो, क्षेत्राचाही विचार करावा लागतो, कालावधीचा विचार करावा लागतो. म्हणून प्रश्न क्रमांक 30चं उत्तर काय येणार आहे? वरील सर्व. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण प्रभावाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार केलेला आहे. त्यातून प्रभाव म्हणजे काय आहे, प्रभावाचं स्वरूप, प्रभावाची व्याप्ती, प्रभावाचं मोजमाप करता येतं की नाही, प्रभाव ही कशा स्वरूपाची संकल्पना आहे याचा विचार आपण या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून केलेला आहे. निश्चितच आपणास या व्हिडिओमधून प्रभावाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी किंवा ती प्रभाव ही संकल्पना नेमकी कशी आहे, तिचं स्वरूप कसं आहे, तिची व्याप्ती कशी आहे, तिचं मोजमाप करता येतं की नाही, वेगवेगळ्या विचारवंतांनी कोणकोणते निकष त्याच्यासाठी लावले मोजमापासाठी प्रभावाच्या, याच्या संदर्भातला आपण विचार केलेला आहे. निश्चितच आपणास प्रभाव म्हणजे काय ही संकल्पना समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं जर चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर तो करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यासाठी मदत होईल. म्हणून आपण आपल्यापर्यंतचा व्हिडिओ ठेवू नका, आपल्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनाही मदत होईल. एवढं बोलून इथे थांबते आणि आपली रजा घेते. ओके, धन्यवाद.